नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुनने खूप भारी अशी युक्ती केलेली आहे. कोर्टामध्ये त्याने गनिमी कावा केलेला आहे आणि गनिमी कावा करत त्याने कोर्टामध्ये सगळे पुरावे हे सादर केलेले नाहीत. काही पुरावे हे स्वतःकडे ठेवलेले आहेत. आत्ता त्याला इकडे महिपतच्या घरी ते कार्ड सापडलेलं आहे, ते पेंडंट सापडलेलं आहे. त्याचबरोबर ते पेंडंट मॅच झालेलं आहे. पण अर्जुनने मुद्दाम होऊन कोर्टाकडून काही दिवस मागून घेतलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की हे पुरावे मला कोर्टाच्या समोर आणायचे आहेत. मला अशी शंका आहे की आणखी काहीतरी मिळू शकतं, म्हणून अर्जुनने पुन्हा आश्रमात जाण्याची परवानगी मागितलेली असते आणि पुन्हा आश्रमात जाऊन ते पुरावे आणायचे आहेत असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र दामिनी जी आहे ती म्हणत असते की ह्या केसला 2 वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत. एवढे मोठे नामांकित वकील आहेत तरीही ही केस सॉल्व्ह होत नाही. त्यामुळं लवकरात लवकर असं काहीतरी घडलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं सुरू झालेलं असतं. त्यामुळं लवकरात लवकर या केसचा निकाल लागला पाहिजे 1 महिन्याच्या आत. तर फायनली जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार आहे आणि अर्जुन हे सगळं करत असतो. अर्जुनलाही धक्का बसलेला आहे. तसाच धक्का इकडे आता महिपतला बसलेला आहे. पण त्यांना असं वाटत आहे की अर्जुनच्या हाती काहीच नाही आहे, त्यामुळं गोष्टी आपल्या हातात आहेत, आपण सगळं मॅनेज करणार आहे असं त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की जे सगळं काय होणार आहे ते मी माझ्या पद्धतीनं करणार आहे असं महिपतचं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर आता अर्जुनला 30 दिवसांची मुदत दिलेली असते आणि या 30 दिवसांमध्ये हे सगळं मॅनेज करायचं असतं. या 30 दिवसांमध्ये या सर्व गोष्टी करायच्या असतात असं ठरलेलं असतं. आता इकडे जज साहेब सांगतात की तुम्हाला 30 दिवस आहेत. 30 दिवसांमध्ये या केसचा निकाल लागणार आहे आणि 30 दिवसांमध्येच ही केस आता सॉल्व्ह होणार आहे हे सगळं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रियाचा मात्र बँड वाजलेला असतो आणि प्रिया घरी आलेली असते. प्रियाला कळतं की अर्जुन सायली आता खूप मोठे पुरावे शोधायला तयारीत आहेत. ते खूप मोठे पुरावे शोधत आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जर मी तर राहिली तर माझी मात्र वाट लागणार आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. तिला मात्र काळजी वाटत असते. आता करायचं काय? तेव्हा ती विचार करते की तिची एक जी कॉलेजमधली मैत्रीण आहे ना, ती फॉरेनला सेटल झालेली आहे. तर तिच्या डोक्यात आता सुरू झालेलं असतं तर आपण आता सध्या असा विचार करूया आणि ती कॉलेजमधली जी मैत्रीण आहे तिच्याकडे आपण जाऊया. तिकिटाचे पैसे तर आपल्याकडे आहेत, ते नसतील तर पुढच्याही काही पैशांची ॲडजस्टमेंट करता येईल आणि आपल्याला जावं लागणार आहे असं म्हणत प्रिया तिकीट काढत असते. त्याचबरोबर इकडे अर्जुन सायली आता बघत असतात. अर्जुन सायली खूप मोठ्या जोमाने तयारीला लागलेले असतात. लवकरात लवकर आता पुराव्यांची ॲडजस्टमेंट करायची असते, मॅनेजमेंट करायची असते आणि सगळे पुरावे जे आहेत खूप जबरदस्त पद्धतीनं गोळा करायचे असतात. आणि आता 1च महिना आहे. घरीही सगळ्यांना आता काळजी वाटत आहे अर्जुनचं नक्की काय होणार आहे. मधुभाऊंच्या वागण्यातून तर सगळ्यांना जाणवत आहे की त्यामध्ये त्यांची काहीही चूक नाही आहे. त्यांना बिनकामाचं त्याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे. पण इकडे प्रियाची मात्र आता भलतीच वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. प्रियाला भीती वाटत असते की मी जर याच्यामध्ये अडकली गेली तर हे किल्लेदार सुभेदार मला तोडून खातील आणि त्याचबरोबर जर कोर्टामध्ये माझ्याकडून हे सगळं कळलं तर मात्र अवघड होणार आहे. ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्यामुळं प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, मला आता वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि मला या गोष्टी शांतपणे व्यवस्थित पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत. हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि प्रियाने फुल तयारी केलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सायली अर्जुन त्यांना बँकेकडून काही पुरावे मिळालेले असतात तिकडं निघालेले असतात आणि बँकेत त्यांनी मागच्या वेळेस त्या नोटांचे नंबर दिलेले असतात तेव्हा त्यांना कळलेलं असतं की एस एस कन्स्ट्रक्शन यांच्याकडून हे पैसे आलेले होते. यांच्या अकाउंटमधून हे पैसे विड्रॉ झालेले आहेत. एक व्यक्ती येत होती आणि रोज यातले पैसे काढत होती. मग ते CCTV फुटेज पाहिलेलं आहे आणि तो जो गुंडा आहे त्यालाही अर्जुनने पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. म्हणजे आता इतकी जोरदार कामगिरी सुरू झालेली असते. 2 वर्ष झालं हा खटला सुरू आहे आणि लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लावणं गरजेचं आहे हे आता जज साहेबांनी सांगितलेलं असतं. अर्जुनने पण खूप जबरदस्त असं काम केलेलं असतं. कारण अर्जुनने कळूच दिलेलं नसतं की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. कारण इकडे महिपत, साक्षी यांना सगळ्यांना भारी वाटत असतं. यांना वाटत असतं की चला आता सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे.
पण त्यांना कुठं माहिती असतं की या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे नाहीत होणार, तर या सगळ्या गोष्टी अर्जुनच्या मनाप्रमाणे होणार आहेत. कारण अर्जुनने त्यांच्या घरामध्ये धाड टाकून ज्या गोष्टी मिळवलेल्या होत्या त्या मात्र अर्जुनकडे असतात. इकडे अर्जुन सायली किचनमध्ये असतात. किचनमध्ये आता आनंदात त्यांचे पुरावे जवळजवळ गोळा झालेले असतात आणि त्यामुळं पुढच्या तयारीला लागलेले असतात. पुढची तयारी त्यांना करायची असते. त्या पद्धतीनं ते सर्व मॅनेज करत असतात आणि सर्व गोष्टी त्याच पद्धतीनं ते करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र अर्जुन सायलीला खूप भारी वाटलेलं असतं. सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे झालेल्या असतात आणि तरीही आत्ता त्यांना जाणवत असतं की काहीतरी चुकत आहे, काहीतरी अशी गोष्ट आहे जी चुकत आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे पूर्णाजी जी आहे ती पाहत असते तर प्रिया जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं वागत आहे हे पूर्णाजीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि पूर्णाजी म्हणत असते की काय चाललंय, या तन्वीचं ना अजिबात लक्ष नाही आहे, तन्वी नक्की काय करते, तिचं काय चालू आहे, या गोष्टींचा विचार पूर्णाजी करत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना त्याचबरोबर प्रताप आलेले असतात आणि तन्वीच्या वागण्याबद्दल ते बोलत असतात. ते म्हणत असतात, प्रताप म्हणत असतो की आज तर कहर झालेला आहे, तन्वीचं वागणं जे आहे ते वरचेवर बदलत चाललेलं आहे, तिचा उद्धटपणा वाढत चाललेला आहे. अर्जुन आज तर तिने पूर्णाईला चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काळजी करू नका, मी पूर्णाईंसाठी आता रिमाइंडर लावून ठेवलेले आहेत आणि ते सगळं गोळ्याच्या टायमिंगनुसार ते पॅक मिळतो ना पॅकेट, त्याच्यामध्ये मी लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही. पूर्णाईंच्या जवळ पूर्णाजींच्या जवळ ते सगळं मी ठेवलेलं आहे, त्यामुळं कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. पूर्णाजी त्या गोळ्या घेतील आणि त्या व्यवस्थित घेतील, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं सायलीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र कल्पनाला बरं वाटत असतं आणि कल्पनासुद्धा सायलीशी जरा छान वागत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की बरोबर आहे तुझं. आणि मग पूर्णाईंची त्याचबरोबर आता सगळ्यांच्या गोळ्यांच्या बाबतीत ते तिनं करायचं ठरवलेलं असतं. आता कल्पना छान वाटते हे बघून अर्जुनला सुद्धा भारी वाटलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की मम्मामधला हा बदल खरंच खूप छान झालेला आहे. पुन्हा अर्जुन आणि सायली आता आणखी काही पुरावे मिळत आहेत का त्याचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. इकडे सायली मात्र विचारात पडलेली असते. सायली म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडत आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट मॅनेज करणं गरजेचं आहे, हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे प्रियाची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. प्रिया म्हणत असते की अश्विन मला कळत नाही आहे, या केसमध्ये मी स्वतः भरडली जाते की काय, मी अडकली जाते की काय, अशी भीती तिच्या मनात असते. असं म्हणत ती अश्विनकडून आता गोड बोलत असते आणि अश्विनकडून सिंपती मिळवत असते, रडत असते. तेव्हा अश्विन तिला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुझी याच्यामध्ये चूकच नाही आहे. अश्विनला कुठं माहिती आहे की याच्यामध्ये चूक तर तिचीच आहे, या सगळ्या गोष्टी तिनंच केलेल्या आहेत. ही गोष्ट अश्विनला कुठं माहिती आहे ना, कारण तिने काय माती खाल्लेली आहे, तिनं जी माती खाल्लेली आहे ती मधुभावना माहिती आहे, सायलीला माहिती आहे, अर्जुनला माहिती आहे. आणि आत्ता तिचं मन तिला जे खातंय ना ते फक्त यामुळंच खातंय कारण तिनं साक्षीकडून पैसा घेतलेला, साक्षीच्या बाजूने साक्ष दिली आहे. पण अर्जुनने जर कोर्टामध्ये पुरावे सादर केले आणि जर साक्षी अडकली तर आपली पण जेलवारी फिक्स आहे हे मात्र तिला माहिती असतं. म्हणून तर आता तिला भीती वाटायला लागलेली असते. त्याचबरोबर इकडे अश्विन म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का डॅड. तेव्हा प्रताप म्हणत असतो की हे बघ अश्विन, तुझ्या बायकोचं वागणं जे आहे ना ते बदललंच पाहिजे, कारण ती खूप उद्धटपणाने वागत आहे. आजही तिने घरामध्ये तमाशा केलेला आहे, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, तिनं अशा पद्धतीने वागायला नको होतं असं म्हणत प्रताप बोलत असतो. आणि प्रताप तिला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही असलं तरीही तुझ्या बायकोने जी चूक केलेली आहे ती तिला खूप महागात पडणार आहे, या पद्धतीने तिनं वागायला नको होतं असं प्रताप बोलत असतो. तेव्हा अश्विन मात्र म्हणत असतो की डॅड काही प्रॉब्लेम झालेला असेल म्हणून असं सगळं झालेलं आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो तेव्हा अश्विनला प्रताप म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, कुठल्याही गोष्टीत काही झालं तरी मी सहन करू शकतो, पण पूर्णाईच्या बाबतीत जर काही झालं तर मी ते सहन करणार नाही. तुला तरी ते सहन होणार आहे का सांग बरं, कारण पूर्णाईला चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या आणि ती गोळी जी होती ना ती हाय पॉवरची होती, जर तिला ओव्हरडोस झाला असता, तिला काही झालं असतं तर. त्याचबरोबर इकडे कल्पना पण सांगत असते की अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुला माहीत नाही आहे पण एक गोष्ट घडलेली आहे, त्या दिवशी आपण गेलेलो होतो ना त्या एक्स्पोमध्ये, तिथं सुद्धा ही साक्षी बरोबर बोलत होती, कारण एकीकडे तिनं सांगत आहे की तिचा साक्षीशी काही संबंध नाही आहे आणि ही साक्षी बरोबर तिथं बोलत होती आणि अगदी हसत खिदळत तिचं बोलणं सुरू होतं, हे आम्ही दोघांनीही पाहिलेलं आहे. अश्विन म्हणत असतो तेव्हा मी कुठे होतो मग डॅड,
तेव्हा अश्विनला प्रताप म्हणत असतो, तू कुठं होता ते मला नाही माहिती, पण जे सगळं घडलेलं होतं ते अशा पद्धतीनं घडलेलं होतं असं तो सांगत असतो. इकडे कल्पना म्हणत असते आणखी एक महत्त्वाची गोष्ट. ती प्रत्येक वेळेस सांगत असते की मी माझ्या आईकडे चालली आहे, पण ती तिच्या आईकडेच जात नाही. कारण कितीतरी वेळा असं घडलेलं आहे की तिनं जेव्हा जेव्हा सांगितलेलं आहे की ती तिच्या आईकडे गेलेली आहे, पण तेव्हा तेव्हा ती तिच्या आईकडे गेलेली नाही. तिनं दुसरीकडेच कुठंतरी गेलेली आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे त्यावेळेस मात्र तिचं जे वागणं आहे ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पूर्णाजीशी ज्या पद्धतीने वागलं जाते ती गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. कारण पूर्णाजीच्या जीवाशी जर कोण खेळत असेल तर त्याला या घरामध्ये थारा नाही. इकडे प्रियाचं आता कन्फर्मेशन जवळजवळ आलेलं असतं, कारण तिने तिकीट बुक केलेलं असतं आणि आता तिची फॉरेनला जायची तयारी सुरू झालेली असते. तिला माहिती आहे की अर्जुन आणि सायलीचा जो कॉन्फिडन्स आहे ते बघून तिला जाणवत आहे की आपण मात्र याच्यामध्ये अडकले जाणार आहोत. त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, हे सगळं तिचं सुरू झालेलं असतं. इकडे कल्पना आता किचनमध्ये असते, सायली आणि विमल तिथं असतात. कल्पना म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्णाईंना ज्या पद्धतीने सगळं लागत आहे त्या पद्धतीने करायचं आहे. आणि सायली तू पर्सनली लक्ष दे. म्हणजे सायलीला स्वतःहून आता कल्पना या गोष्टींची जबाबदारी देत आहे. ही गोष्ट मात्र सायलीला खूपच आवडलेली असते. सायलीला मात्र छान वाटत असतं की सगळं खरंच छान होत आहे. या सगळ्या गोष्टी त्या पाहिल्या जात असतात. आणि त्याचबरोबर इकडे सायलीला ती सांगत असते की ही लिस्ट वगैरे सगळं तू पाहत जा. तेव्हा विमलला सुद्धा भारी वाटलेलं असतं. त्याचबरोबर अश्विन सुद्धा तिथं आलेला असतो. अश्विन पण हे सगळं पाहत असतो. आणि त्याचबरोबर अश्विनला सगळेजण म्हणत असतात की अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बायकोचे जे काही नखरे चाललेले आहेत त्याकडे लक्ष ठेव, कारण आत्ता आम्हालाही थोडंसं विचित्र वाटत आहे. असं सगळं घडत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रिया म्हणत असते, नाही काल माझा ना गैरसमज झाला होता, माझ्याकडून चूक झालेली आहे, मला ना हे सगळं असं नव्हतं होऊ द्यायचं, पण माझ्याकडून हे सगळं चुकून झालेलं आहे असं ती बोलत असते. आणि स्वतःहूनच माफी मागत असते, स्वतःहूनच माती पण खात असते आणि स्वतःच्याच तोंडाने कबुली पण देत असते. आणि त्यासोबतच इकडे घडत असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. आणि इकडे आता अश्विनच्या त्याचबरोबर घरातील सर्वांच्या डोक्यात एकच सुरू झालेला आहे की प्रियाचा जो वांडपणा आहे तिचा वांडपणा कमी केला पाहिजे. त्यासाठी आता रविराजला सुद्धा या गोष्टीची कल्पना दिलेली असते. पण इकडे अर्जुन आणि सायलीला मात्र जाणवत असतं की या प्रियाचं काहीतरी सुरू आहे आणि प्रिया जी आहे काहीतरी असं कांड करत आहे. म्हणून ते दोघंही विचारात पडलेले असतात आणि तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून असतात, कारण त्यांना माहिती असतं की प्रिया नक्कीच काहीतरी माती खाणार आहे. आणि प्रियाने जी काय माती खाल्लेली आहे ती मात्र आपल्याला कळली पाहिजे, यासाठी ते सर्वजण बारीक लक्ष देत असतात. त्याचबरोबर अर्जुनला माहिती असतं की प्रिया काहीतरी कांड करत आहे आणि अर्जुनला त्याच्या कॉन्टॅक्टकडून कळलेलं असतं की जी प्रिया आहे ना ती बाहेर जाणार आहे आणि तिने तिकीट्स बुक केलेले आहेत. ही गोष्ट सायलीने ऐकलेली असते, कारण प्रिया तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवरती बोलत असते आणि हे सत्य मात्र आता सायलीने ऐकलेलं असतं. तेव्हा मात्र या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन मात्र भयानक असा चिडत असतो, कारण त्याला माहिती आहे की प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते खूपच मोठं असं आहे. आणि त्यासोबतच प्रियाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या भयानक अशा आहेत. इकडे अर्जुन लक्ष ठेवून असतो आणि मग अर्जुन आणि सायली प्रियाच्या मागावरती निघालेले असतात. आणि प्रियाच्या मागावरती जात असताना अर्जुन आणि सायलीला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की आत्ता प्रिया कुठंतरी निघालेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन सायलीच्या लक्षात येतं प्रियाने बॅग भरलेली आहे आणि बॅग भरून ती गेलेली आहे. हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली पाहत असतात आणि मग प्रियाला ते पकडतात, कारण प्रिया एअरपोर्टला पोहोचलेली असते आणि एअरपोर्टवरून त्यांनी तिला फरफटत आणलेलं असतं. आणि प्रियाला घरी आणून त्यांनी सांगितलेलं असतं, हे बघा ही पळून निघालेली होती आणि तिच्या हातातले तिकीट जे आहेत ते काढून घेतलेले असतात आणि तिला दाखवून दिलेलं असतं, हे बघा ही कुठं निघालेली होती आणि हिचं हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की आजपर्यंत आपण हिच्या सगळ्या गोष्टी माफ केलेल्या आहेत, पण आत्ता जे हिचं काही वागणं चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे.
कारण हिनं ज्या काही चुका करत आहे त्या गोष्टी आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत असं अर्जुन आवर्जून सांगत असतो. आणि प्रियाची जी काही नाटकं आहेत ती नाटकं सर्वांच्या समोर तो आणत असतो. कारण प्रियाने जी माती खाल्लेली आहे आजपर्यंत ती तर सर्वांना माहितीच असते. प्रिया कशा पद्धतीने वागत आहे, कशा पद्धतीने बोलत आहे, तिने आजपर्यंत ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या तर सगळ्यांना माहिती असतात. पण ही मुलगी आता पळून निघालेली आहे. आणि अर्जुन म्हणत असतो की आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ही पळून का चाललेली आहे, तर ही पळून चाललेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे हिला आत्ता माहिती आहे की ही पूर्णपणे अडकलेली आहे. कारण हिने साक्षीच्या बाजूने खोटी साक्ष दिलेली आहे, मधुभाऊंना हिने अडकवलेलं आहे. म्हणून आत्ता त्याच वेळी ती बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की ह्या मुलीनं जे काही कांड केलेलं आहे ते सर्वांच्या समोर येणार आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की रविराज, आजपर्यंत आम्ही या मुलीच्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण मला ना आता डाऊट येत आहे की खरंच म्हणजे ही खरंच तुमचीच मुलगी आहे का? मला ना कळतच नाही आहे की ही मुलगी कोण आहे, नक्की काय आहे हिच्या मागं कारस्थान, कोण आहे ही? असं म्हणत इकडे रविराज त्याचबरोबर सगळेजण भयानक चिडलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की नाही, आज प्रियानं जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर प्रियाचं थोबाड रंगवलेलं असतं आणि इकडे सायलीनं दाखवून दिलेलं असतं की प्रिया काय लायकीची आहे. मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देऊन हिने माती तर खाल्लेली आहे, पण आता अख्ख्या सुभेदार कुटुंबाला लुबाडण्याचाही ती प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा हे सगळं अंगलट आलेलं आहे तेव्हा हे घर सोडून ती निघून चाललेली आहे. ही गोष्ट मात्र अर्जुनने आणि सायलीने समोर आणलेली असते. प्रिया म्हणत असते की मी नाही, कुठं नाही चाललेली. तेव्हा रविराज म्हणत असतो की तू कुठं नाही चाललेली, मग हे तिकीट कसले आहेत बाळा तुझ्याकडे, असं रविराज तिला बोलत असतो. हे तिकीट कशासाठी काढलेत आणि कोणाकडे चाललीस तू, काय चाललंय तुझं हे सगळं, असं म्हणत रविराज तिला जाब विचारत असतो. तर अश्विन म्हणत असतो की आत्तापर्यंत मी खूप गोष्टी माझ्या पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्न करत होतो, मी सोडून देत होतो. तन्वी बालिश आहे, तिच्या लक्षात येत नाही आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी सोडून देत होतो, पण आज संपलेलं आहे. आज आता मी शांत राहू शकत नाही, कारण तन्वीनं जे काही पराक्रम केलेले आहेत ते मलाही कळलेले आहेत. इतक्या दिवस मी शांत राहिलो होतो, पण मी आता शांत राहणार नाही. आता मला कळून चुकलेलं आहे की ही मुलगी काय लायकीची आहे आणि त्यामुळं तन्वी आता या घरात राहणार नाही. तन्वीला मी स्वतः डिवोर्स देत आहे असं इकडे तो सांगत असतो. आणि लवकरात लवकर डिवोर्स पेपर तुझ्याकडे तयार असतील, तुला पाठवलेले असतील, त्यामुळं तुला कुठे जायचं आहे तिथे जा असं अश्विनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि प्रियाचा बँड वाजवलेला असतो. आणि इकडे अश्विनच्या या निर्णयाला सगळ्यांनी मान्यता दिलेली असते. सगळ्यांना अश्विनचं म्हणणं पटलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की प्रियाला तिची लायकी. पूर्णाजीनेही सांगितलेलं असतं की रविराज, या मुलीला कुठे घेऊन जायचं तिथे जा, आम्हाला तिच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. तुमच्या घरी न्यायचं असेल तर तुमच्या घरी घेऊन जा, तुमच्या घरी न्यायचं नसेल तर तिला कुठे सोडायचं आहे तिथे सोडा, आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही असं स्पष्ट शब्दात बोलून इकडे रविराजांना पूर्णाजीने सांगितलेलं असतं आणि प्रियाला हाकललेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.